हा तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सेकंड व्हिडिओ बनत आहे ज्यामध्ये आपण लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की क्लासिफिकेशन ऑफ हॅलो अल्केन अँड हॅलो अरेन्ज. आता आपण बघणार आहे त्याचं प्रिपरेशन आता वन बाय वन एक 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 प्रिपरेशन आपण बघणार आहे. त्याच्याच अगोदर आपल्याला बघायचं आहे नेचर ऑफ अल्किल हलाइड. बघा, दिस कार्बन इज अल्काइल, म्हणजे आपण याला म्हणू शकतो की दिस इज अल्किल अँड दिस इज हलाइड. आपण पूर्ण शिकलेलो आहे याच्याबद्दल. बघा, अल्किल हलाइड याचं नेचर कसं असते. हलाइड जे असतात याच्यावर चार्ज असतो पार्शियली निगेटिव्ह आणि कार्बनवर चार्ज येतो त्याच्यामुळे पार्शियली पॉझिटिव्ह. सो अल्किल हलाइड मध्ये जी आहे ती पोलॅरिटी फॉर्मेशन होते. पोलॅरिटीमुळे काय होते, हा बॉन्ड थोडासा विकर बनून जाते. आपल्याला मेन गोष्टी बघून घ्यायचं आहे की अल्किल हलाइडचं जे नेचर आहे ते पोलर नेचर आहे. बट प्रिपरेशन करायचं आहे याचा अर्थ आपल्याला याला बनवायचं आहे. सर्वात अगोदर तर आर एक्स बॉन्डचे जे काही एनसीईआरटीच्या बुकमध्ये काही तुम्हाला व्हॅल्यू दिलेले आहेत, जसे की कार्बन फ्लोराईड, कार्बन क्लोराईड, कार्बन ब्रोमाइड, कार्बन आयोडाइड. याची जी बॉन्ड लेंथ असते, एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू येते. याची जी बॉन्ड लेंथ असते, कार्बन फ्लोरीनची बॉन्ड लेंथ जी असते ती असते 139. कार्बन क्लोरीनची बॉन्ड लेंथ असते 178. कार्बन ब्रोमिनची असते 193 आणि कार्बन आयोडीनची असते तुमची 214. याच्यामध्ये आपल्याला एक सिंपल क्वेश्चन विचारू शकतात किंवा विचारला नाही तरी पण एक आपल्याला ऑर्डर माहित पाहिजे की कार्बन आयोडीनची जी बॉन्ड लेंथ असते खूप जास्त दूर असते, त्याच्यानंतर कार्बन क्लोरीन, कार्बन ब्रोमिड आणि कार्बन फ्लोराईड. याच्यावरूनच आपण एक लॉजिक लावू शकतो की ज्याची बॉन्ड लेंथ खूप जास्त दूर आहे, ज्याची बॉन्ड लेंथ खूप जास्त दूर आहे, की जसं की 214 कार्बन आणि क्लोरीन आयोडीनचा जो बॉन्ड आहे यांची बॉन्ड लेंथ खूप जास्त दूर आहे. त्याचा अर्थ याच्यामध्ये खूप जास्त पोलॅरिटी असेल तर याचा अर्थ हा ब्रेकेबल असेल, तुटू शकते, खूप लवकर तुटू शकते. कार्बन ब्रोमाइड, कार्बन क्लोराईड, कार्बन फ्लोराईड याची जी काही ऑर्डर आहे ही अशा प्रकारची असणार आहे. सो ही आहे तुमची ऑर्डर. दुसरी आहे बॉन्ड एनर्जी. कार्बन फ्लोरीनचा बॉन्ड तोडण्यासाठी तुम्हाला किलोजूल पर मोल इनव्हर्स मध्ये आपण ही एनर्जी कॅल्क्युलेट करत असतो. कार्बन फ्लोराईडची जी एनर्जी आहे ती आहे तुमची 452. खूप जास्त एनर्जी द्यावी लागते याला. ते जर का कार्बन आयोडाइडची जर का बघितली तर खाली खाली जसं झाले तुमची ती बॉन्ड एनर्जी जी आहे ती तुमची कमी कमी होऊ राहिली. सो बॉन्ड एनर्जी जी बनवून राहिली तुमची बॉन्ड एनर्जीची जी ऑर्डर आहे, कार्बन फ्लोरीनची जी बॉन्ड एनर्जी आहे ती सर्वात जास्त आहे आणि कार्बन आयोडाइडची जी आहे बॉन्ड एनर्जी ती सर्वात कमी आहे. याच्यावरून उलट लॉजिक लावावं लागतं तुम्हाला की ज्याची बॉन्ड एनर्जी सर्वात जास्त आहे तो लवकर तुटू शकत नाही आणि ज्याची बॉन्ड एनर्जी कमी आहे याचा अर्थ तो लवकर तुटू शकतो. थर्ड आणि मेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमचा डायपोल मुवमेंट. डायपोल मुवमेंट मध्ये थोडासा चेंजेस होऊन जाते. कार्बन फ्लोराईडची जी डायपोल मुवमेंट आहे याची अजून डेप्थ मध्ये तुम्हाला केमिकल बॉन्डिंग मध्ये माहिती भेटेल. कार्बन फ्लोराईडची जी डायपोल मुवमेंट असते ती असते तुमची 1.847 आणि कार्बन क्लोरीनची जी असते तुमची 1.860. सो आपलं जे काही लॉजिक लागते ते कसं लागते तुमच्या डायपोल मुवमेंटच्या केसमध्ये कार्बन क्लोरीनची डायपोल मुवमेंट ही सर्वात जास्त असते, नंतर असते कार्बन फ्लोरीनची, नंतर असते कार्बन ब्रोमिडची, नंतर असते तुमची कार्बन आयोडाइनची. सो आपण आता याच्यामध्ये कधी कधी तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात की फॉर एक्झाम्पल विचारतात ते की विच ऑफ द फॉलोइंग हॅव मोर बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. मग तुम्हाला ऑप्शन असते आर बॉन्ड एफ, आर बॉन्ड सीएल, आर बॉन्ड बीआर आणि आर बॉन्ड आय. सो कशाची असते तुमची ए बी सी आणि टी. याच्यामध्ये कशाची असते आर एफ ची जी काही बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू होती ते बघून तुम्ही सांगू शकता की सर्वात जास्त आहे आर बॉन्ड एफ ची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी सर्वात जास्त आहे. बट पोलॅरिटी जर विचार केला तर पोलॅरिटी कोणाची सर्वात जास्त आहे, आर बॉन्ड आय ची. अल्किल आयोडाइडचा बॉन्ड सर्वात लवकर तुटेल ॲज कम्पेअर टू अल्किल फ्लोराईडचा बॉन्ड. लास्ट एक गोष्ट समजून घ्यायची की अजून एक गोष्ट की सर कार्बनचा जो बॉन्ड आहे तो फ्लोरीन सोबत बनू शकतो, क्लोरीन सोबत, ब्रोमिन सोबत आणि आयोडीन सोबत. यांची एक ओव्हरलॅपिंग पण बघू शकता आपण 2p आणि याची पण आहे तुमची 2p. खाली जर काही गेले त्याची ओव्हरलॅपिंग चालते 3p, याची असते 4p आणि याची असते 5p. सो ओव्हरलॅपिंग मध्ये मुळे कार्बन आणि फ्लोराईडचा बॉन्ड 2p ओव्हरलॅपिंग आहे. कसा बॉन्ड बनवून राहिला, एकदम इझी बॉन्ड बनवून राहिला. खाली गेलं तर 2p 3p ओव्हरलॅपिंग होऊन राहिली, खाली गेला 2p 4p ओव्हरलॅपिंग होऊन राहिली, त्याच्या खाली गेला 2p 5p ओव्हरलॅपिंग होऊन राहिली. सो ओव्हरलॅपिंग मुळे आपण सांगू शकतो की कार्बन आयोडीनचा बॉन्ड जो आहे किंवा सरळ
टॉप टू बॉटम कार्बन फ्लोराईड, कार्बन क्लोराईड, कार्बन ब्रोमाइड आणि कार्बन आयोडाइड मध्ये जर का आपण बघितलं की त्याचं जे नेचर आहे किंवा त्याची जी पोलॅरिटी आहे, जसे जसे खाली जासाल तशी तशी तुमची पोलॅरिटी वाढू राहिली. सो नेक्स्ट पॉइंट आहे आपला प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड. बघा, प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड मध्ये आपण हॅलोजिनेशन ऑफ अल्किन करणार आहे. काय करणार आहे? हॅलोजिनेशन ऑफ अल्किन. अल्किन काय आहे तर मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन आणि हे जे काही सिंगली बॉन्डेड असणार आहे याच्यावर काय करायचे आपल्याला? हॅलोजिनेशन करायचे. हे आपण हायड्रोकार्बन चॅप्टर मध्ये सुद्धा शिकलेलो आहोत. सो अल्केन घ्यायचं आहे, त्याच्यावर X2 ची रिएक्शन करायची. X2 मे बी काय असू शकतात? F2, Cl2, Br2 आणि I2. बट आपण X वर आपण समजून घेऊया, नंतर आपण त्याचे मेकॅनिझम बघू आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या पूर्णच्या पूर्ण स्ट्रक्चर आणि पूर्णच्या पूर्ण एक्झाम्पल बघू. सो अल्किन घ्यायचा आहे, X2 ची रिएक्शन करायची, तेव्हा काय बनणार तुमचा? हॅलो अल्किन. आणि बाय प्रोडक्ट आपण जो आहे तो बनवणार आहे. लक्ष द्या, CH4 घेणार आहे, हा तुमचा मिथेन. मिथेनची रिएक्शन करतो मी X2 सोबत, तर तुमचा बनते CH3X प्लस HX. आता याचं ऍक्च्युअल जे मेकॅनिझम आहे ते काय आहे तर सर्वात अगोदर महत्वाचा पॉइंट, याचं मेकॅनिझम काय जे असणार आहे त्याचा सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आहे की इट इज फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन ही फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. होते काय? X2 आहे, X2 में बी F2, Cl2, Br2, I2. X2 आहे, हीटच्या प्रेझेन्स मध्ये सर्वात अगोदर होमोलिटिकल फिजन करतात. होमोलिटिकल फिजन म्हणजे जे रॅडिकल मध्ये ब्रेक होतात यांच्यामध्ये होते होमोलिसिस. सो याला या स्टेपला म्हणतो आपण चेन इनिशिएशन स्टेप. चेन इनिशिएशन स्टेप मध्ये काय होते? X2 जो आहे हा फ्री रॅडिकल मध्ये ब्रेक होतो आणि रॅडिकल फॉर्म करते. आता याच्यातला एक रॅडिकल आहे जो मिथेन सोबत रिएक्ट होते. बघा, हा जो रॅडिकल आहे हा मिथेन सोबत रिएक्ट होऊ राहिला आणि एक रॅडिकल अजून खूप सारे रॅडिकल फॉर्मेशन घडून आणते. म्हणजे हा रॅडिकल याला रॅडिकल मध्ये तोडायला मजबूर करते. मग आता लक्ष द्या, हा काय करते? याच्यामध्ये होमोलिसिस घडून आणते. याच्यामध्ये होमोलिसिस घडून आणलं तर काय बनलं? X रॅडिकल प्लस कार्बनवर रॅडिकल प्लस H वर रॅडिकल. आणि हा X आणि हा H काय बनवते? बॉन्ड फॉर्मेशन करते. हा H आणि हा X काय करू राहिला? बॉन्ड फॉर्मेशन करू राहिला, म्हणजेच बनवते HX आणि हा CH3 रॅडिकल. पुन्हा काय होऊ राहिली? आता ही जी स्टेप आहे याला म्हणतो आपण चेन प्रोपोगेट होऊ राहिली. काय होऊ राहिली? नेक्स्ट स्टेप जी आहे ती प्रोपोगेट होऊ राहिली. प्रोपोगेशन होऊ राहिलो आपण. काय होऊ राहिलं? चेन प्रोपोगेशन होऊ राहिली. नेक्स्ट सर CH3 रॅडिकल आहे, पुन्हा जे X2 जो बॉन्ड असणार आहे त्यांना पुन्हा काय करणार? तो रॅडिकल मध्ये ब्रेक बनणार, म्हणजेच काय बनणार? CH3 रॅडिकल प्लस X2. अगेन काय करणार? CH3 रॅडिकल प्लस X रॅडिकल प्लस X रॅडिकल. आणि जी फायनल स्टेप असते ती असते तुमची चेन टर्मिनेशनची स्टेप. कोणती स्टेप आहे? चेन टर्मिनेशन. आता बघा, या मेकॅनिझम मध्ये बघा आपण काय काय बनवलेलं आहे, काय काय इन्ग्रेडियंट आपले बनले. सर्वात अगोदर आपल्याला X रॅडिकल भेटला, अजून काय रॅडिकल बनला आपल्याकडं? CH3 रॅडिकल बनला. मग याच्या पॉसिबिलिटीज काय काय लक्ष द्या सर. याच्यामध्ये X रॅडिकल खूप सारे बनले असतील, CH3 रॅडिकल खूप सारे बनले असतील आणि यांचं बॉन्ड फॉर्मेशन आपण करून देऊया. लक्ष द्या, फायनली काय करायचे? चेन टर्मिनेट करायची. सो CH3 वाले CH3 एक पॉसिबिलिटी असू शकते की CH3 रॅडिकल बॉन्ड बनवून अल्केन बनवून टाकतील. दुसरी आहे सर X आणि X खूप सारे रॅडिकल बनलेले ना, सो X आणि X बनवून X2 बनवून टाकतील. आणि अजून एक पॉसिबिलिटी आहे सर CH3 प्लस X बनवून अल्किल हॅलाइड बनवून टाकतील. आणि हे आपल्याला बघायचे अल्किल हॅलाइड. सो आपण आता एक एक गोष्ट बघूया. याच्यामध्ये आपण एक काम करू, CH4 ची रिएक्शन करून घेऊया क्लोरीन सोबत. बघूया आपण क्लोरीन सोबत, ब्रोमीन सोबत, आयोडीन सोबत सर्वांसोबत रिएक्शन बघणार आहे. क्लोरीन सोबत रिएक्शन करताना बघा, सर्वात अगोदर काय होणार सर? तुम्हाला माहित झालेलं आहे की सर्वात अगोदर इनिशिएशन होईल, मग रॅडिकल फॉर्मेशन होईल, क्लोरीन रॅडिकल बनवेल. क्लोरीन रॅडिकल बनवल्याच्या नंतर क्लोरीन रॅडिकल हा मिथेनचे रॅडिकल बनवेल, म्हणजे चेन प्रोपोगेट होईल आणि फायनली टर्मिनेट होणार आहे आणि आपल्याला हा जो आहे हा प्रोडक्ट भेटणार आहे. बट या रिएक्शन मध्ये ना, जर सपोज करा क्लोरीन जो आहे तो एक्सेस मध्ये असेल, तर रिएक्शन स्टॉप करणं जे आहे ते इम्पॉसिबल होऊन जाते. लक्ष द्या काय होते तर क्लोरीन मॉलिक्यूल खूप सारे आहेत, मिथेन मॉलिक्यूल खूप सारे आहेत. सो CH4 काय करते? Cl2 सोबत रिएक्ट करते आणि CH3Cl बनवते.
अगेन खूप सारे मॉलिक्यूल येतात, कारण की क्लोरीनचे खूप सारे मॉलिक्यूल आहे. अगेन Cl2 रिॲक्ट होईल आणि अगेन एक हायड्रोजन काढून काय बनवेल तुम्हाला CS2Cl2 बनवेल. अगेन Cl2 एक्सेस मध्ये आहे, अजून काय बनवेल तुम्हाला तर CsCl3 बनवेल आणि अजून एक्सेस मध्ये आहे. जोपर्यंत रिएक्शन ही जी अल्केनची जी रिएक्शन आहे ती हॅलोजन सोबत तोपर्यंत चालते जोपर्यंत टोटल हायड्रोजन त्यामधून आपले रिप्लेस होत नाही तोपर्यंत. सो आपल्याला रिएक्शन इथे स्टॉप करायला लागेल, बरोबर, इथे स्टॉप करायला लागेल. सो this method is not prepared in lab. ही जी मेथड आहे ही लॅब मध्ये प्रिपेअर्ड नाही होत. सो इट इज इंडस्ट्रियल मेथड. सो एक गोष्ट लक्षात ठेवायचं, यील्ड ऑफ रिएक्शन म्हणजे आपल्याला यील्ड ऑफ रिएक्शन मिथिल क्लोराइड बनवायचं असेल, यील्ड ऑफ रिएक्शन जर का जास्त आणायचं असेल तर हा फक्त आणि फक्त 1 इक्विव्हॅलंट वेट मध्येच घ्यायला लागेल तुम्हाला. म्हणजे कमीत कमी Cl2 आणि जास्तीत जास्त हा असेल तुमचा, म्हणजे एक सिंपल बोलू शकतो आपण की हा लिमिटेड असायला पाहिजे, लिमिटेड, आणि हा असायला पाहिजे एक्सेस. तेव्हा तुम्हाला रिएक्शनचा यील्ड जो आहे तो एकदम व्यवस्थित मध्ये भेटेल. नेक्स्ट पॉइंट जो आहे लक्ष द्या, यामध्येच आहे की कधी कधी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतात ते की CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3 याची रिएक्शन करायची तुम्हाला F2 सोबत, CH3 ची F2 सोबत करायची. दुसरा आहे सर CH3 बॉन्ड CH3 ची रिएक्शन करायची तुम्हाला Cl2 सोबत. थर्ड आहे CH3 बॉन्ड CH3 ची रिएक्शन करायची तुम्हाला Br2 सोबत. आणि लास्ट वाली आहे तुमची CH3 बॉन्ड CH3 ची रिएक्शन करायची तुम्हाला I2 सोबत. जेव्हा आपण इनिशिएशन करतो ना, किंवा असं समजून घ्या की ह्या रिएक्शनच्या वेळेस F2 जेव्हा रिएक्शन करू आला, जेव्हा चेन इनिशिएट होऊ आली, तेव्हा रिएक्शन इज हायली एक्झोथर्मिक. रिएक्शन खूप जास्त एक्झोथर्मिक बनते, त्याच्यामुळे आपण याला बनवू शकत नाही. याच्यासाठी एक स्पेशल रिएक्शन आहे ते आपण समोर बघणार आहे, स्वर्ड्स रिएक्शन म्हणून आहे. नेक्स्ट आहे क्लोरीन. तो क्लोरीन आपण बनवू शकतो CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड Cl, बट काय असलं पाहिजे, हा लिमिटेड असला पाहिजे. ब्रोमीन बनवू शकतो आपण CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड Br. I2 च्या केसमध्ये लक्ष द्या, I2 च्या केसमध्ये जी रिएक्शन होते बघा, काय होणार आहे, एक हायड्रोजन रिप्लेस होणार आहे, आयोडीन सोबत जाणार आहे, म्हणजेच काय बनेल, हा CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड I प्लस HI. हा जो हायड्रोजन आयोडाइड आहे इट इज स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. जर हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे याचा अर्थ हा रिएक्शनला बॅकवर्ड मध्ये घेऊन जाईल, आणि बॅकवर्ड मध्ये घेऊन न जाण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, याच्यामध्ये स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज करायला लागेल, जसं की आपण HiO3 किंवा HNO3 यामध्ये यूज करतो. बघा हे आहे तुमचे ऑक्सिडायझिंग एजंट्स, हे आहे तुमचे ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट न्यूट्रल होईल, ते त्यांच्यामध्ये युद्ध करत बसतील आणि हे रिएक्शन कम्प्लीट इथे स्टेबल होऊन राहून जाईल. सो अशा प्रकारे ही आहे तुमची हॅलोअल्केन हॅलोरेन्स मध्ये. इथपर्यंत आपण आलेलो आहे. बघा याच्यामधले आपण खूप सारे अजून रिएक्शन बघायचे, प्रोपोर्शन बघायचे आपल्याला. चला तर आपण पुढचा पॉइंट बघूया. सर्वात अगोदर आपल्याला हॅलोजिनेशन करायचं आपल्याला, अल्किन मध्ये हॅलोजिनेशन करायचे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचा पॉइंट असला पाहिजे आपल्याला सिलेक्टिव्हिटी आणि रिएक्टिव्हिटी माहित असायला पाहिजे. बघा आपण माहिती आहे आपल्याला की आपल्याकडे सपोज करा एक कार्बनची चेन आहे, याच्यावर आपल्याला हॅलोजिनेशन करायचं CH2 बॉन्ड CH बॉन्ड CH3 बॉन्ड CH बॉन्ड CH3 बॉन्ड CH3 असं सपोज करा एखादा कंपाऊंड आहे आणि याच्यावर आपल्याला हॅलोजिनेशन करायचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे सर इथे पण एक पॉसिबिलिटी, कारण की हा 1 डिग्री वाला कार्बन आहे, इथे पण पॉसिबिलिटी सर हा 2 डिग्री वाला कार्बन आहे,
सर इथे पण पॉसिबिलिटी हा 3 डिग्री वाला पॉसिबिलिटी आहे. सो मोर जर का पॉसिबिलिटीज असेल तर तुम्हाला सिलेक्टिव्हिटी समजावून घ्यावं लागेल सर्वात अगोदर. तुम्हाला माहिती आहे की चेन इनिशिएशन होणार आहे, नंतर प्रोपोगेट होणार आहे आणि फायनली टर्मिनेट होणार आहे. बट सर्वात अगोदर त्याच्यामध्ये इंटरमिडिएट मध्ये रॅडिकल बनतात, बरोबर आहे. याचा अर्थ तुम्हाला कार्बनचा जो हायड्रोजन आहे तो ब्रेक करायचा आहे, म्हणजे याचा अर्थ रॅडिकल बनणार आहे. सो सर्वात अगोदर माहिती आहे तुम्हाला की रॅडिकल किती बनू शकतात. सर 3 डिग्री रॅडिकल बनू शकते, 2 डिग्री रॅडिकल बनू शकते आणि 1 डिग्री रॅडिकल बनू शकते. सो सर्वात जास्त प्रायोरिटी द्यायची 3 डिग्री रॅडिकलला, देन प्रायोरिटी द्यायची 2 डिग्री रॅडिकलला आणि देन प्रायोरिटी द्यायची 1 डिग्री रॅडिकलला. हे झाली तुमची सिलेक्टिव्हिटी की कशावर तुम्हाला सिलेक्शन करायचे. दुसरं आहे सर रिएक्टिव्हिटी. सो तुम्हाला सर्वात अगोदर आपण लास्ट पॉईंट बघितला होता की त्याच्यामध्ये F2Cl2 Br2 आणि I2 यांच्यामध्ये जो बॉन्ड ब्रेक होते तो Br2 चा बॉन्ड लवकर ब्रेक होते, देन Cl2 चा, देन Br2 चा, देन I2 चा. सो एक गोष्ट माहित होईल तुम्हाला की याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचा पॉईंट आहे, जी गोष्ट जास्त रिएक्टिव्ह असेल बघा, हा लवकर तुटते तर फास्टली रिॲक्ट होईल, आणि जर लवकर तुट राहिला तर त्याचं सिलेक्शनवर ध्यान नाही जाणार. जसं की सपोज करा फॉर एक्झाम्पल तुम्हाला भूक लागलेली आहे आणि भूक लागलेली आहे, खूप जास्त भूक लागलेली आहे, आणि खूप जास्त जर का भूक लागलेली असेल तर घरी गेल्याच्या नंतर चोचले करणार नाही, जे असलं ते मुकाट्यानं खाऊन घेणार. याचा अर्थ यू आर मोर रिॲक्टिव्ह देन सिलेक्शन इज लेस. बट सपोज करा तुम्ही भंडारातून जेवण खायलाय, सपोज करा भंडारातून जेवण गेलेले आहात आणि नंतर घरी गेल्याच्या नंतर तुम्ही बिकॉज यू आर लेस रिॲक्टिव्ह, सो तुम्ही सिलेक्शन प्रोसेसवर जास्त भर देता की मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, म्हणजे चोचले करायला सुरुवात करता. सो तसंही या रिएक्शन मध्ये सुद्धा आहे. जर सिलेक्शन प्रोसेस काय म्हणतात 3 डिग्रीला प्रेफरन्स द्यायचा, देन 2 डिग्री, देन 1 डिग्री, आणि रिएक्टिव्हिटी कशी असली पाहिजे F2Cl2 Br2 आणि I2. तुम्हाला माहिती आहे F2 तर बनवायचंच नाही आपल्याला, त्यासाठी एक स्पेशल रिएक्शन आहे सोल्ट रिएक्शन. क्लोरीनची केस आहे, ब्रोमीनची आहे. आयोडीनच्या केसमध्ये तुम्हाला माहिती आहे की हा रिड्युसिंग एजंट बनवते, सो आयोडीनच्या केसमध्ये आपण बघणार नाही. सो इथपर्यंत आपल्याला बघायचंय. सो याच्यामध्ये आपण CH3, CH2 आणि CH3 एक एक्झाम्पल घेतलं आपण याच्यामध्ये, आणि तुम्हाला सांगितलं याच्यावर करायचंय Cl2 ची रिएक्शन, आणि इकडे सांगितलेले सपोज करा तुम्हाला सांगितलेले की याच्यावर करायची Br2 ची रिएक्शन, Br2 करायचं आहे. बघा मी काय सांगितलं की इथे पॉसिबिलिटी कोणती सर 1 डिग्री, 1 डिग्री, आणि इथे पॉसिबिलिटी 2 डिग्रीची पॉसिबिलिटी. बट जो क्लोरीन आहे, क्लोरीन हा खूप जास्त हायली रिॲक्टिव्ह आहे, खूप जास्त हायली रिॲक्टिव्ह आहे. सो हा काय करेल, जास्त रिॲक्टिव्ह आहे, तो जास्त सिलेक्शन प्रोसेसवर ध्यान देणार नाही. याचा अर्थ क्लोरिनेशन करताना 1 डिग्रीवरही करून जाईल, कारण की इथे बघा पॉसिबिलिटीज किती आहे. या 3 पॉसिबिलिटीज 3 रॅडिकल बनायच्या, या 3 रॅडिकल बनायच्या. सो 1 डिग्री रॅडिकल बनायच्या 6 पॉसिबिलिटीज आहे. त्याच्यामुळे हा क्लोरिनेशन प्रोडक्ट जो येताना हा अशा प्रकारे येईल CH3 CH2 CH2 बॉन्ड Cl. बट ब्रोमिनेशन आहे, ब्रोमिनेशन याला भूक लागलेली नाही, चोचले करणार नाही, म्हणजे चोचले करेल. याचा अर्थ हा सिलेक्शनवर ध्यान देईल. याचा अर्थ याचा प्रोडक्ट येताना काय येईल तुम्हाला CH3 CH बॉन्ड Br बॉन्ड CH3. याचा अर्थ क्लोरिनेशनच्या केसमध्ये त्यांना सिलेक्शन प्रोसेसवर ध्यान नाही दिलं, आणि ब्रोमिनेशन प्रोसेसवर जर का बघितलं आपण तर ब्रोमिनेशनवर त्यांना सिलेक्शनवर ध्यान दिलेलं आहे. याचा अर्थ हा प्रोडक्ट बनणार आहे तुमचा 1 क्लोरो प्रोपेन, आणि हा प्रोडक्ट बनून राहिला तुमचा 2 ब्रोमो प्रोपेन. हा मेजर बनते, मायनर हा पण बनणार आहे. तो बोथ पॉसिबिलिटीज असतात. सो कधी कधी तुम्हाला ना क्वेश्चन विचारतात मोनोहॅलोजिनेशन, हाऊ मेनी मोनोहॅलोजिनेशन प्रोडक्ट आर ऑकर. सो मोनोक्लोरिनेशन, सपोज करा एक तुम्हाला पॉसिबिलिटी दिलेली आहे त्यांनी CH3 CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. या केसमध्ये ते म्हणतात की Cl2 सोबत रिएक्शन केल्याच्या नंतर क्वेश्चन असा आहे की हाऊ मेनी स्ट्रक्चर इज पॉसिबल फॉर द फॉलोइंग रिएक्शन. हा फर्स्ट क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन आहे याच्यामध्ये हाऊ मेनी प्रोडक्ट इज फॉर्म. बघा स्ट्रक्चर किती बनू शकतात. सर याची जर का स्ट्रक्चर बघितले आपण तर स्ट्रक्चर बनू शकतात कोणकोणते,
बघा 1 डिग्रीची पॉसिबिलिटी आहे. सो 1 डिग्रीचा प्रोडक्ट बनेल तुमचा CH3 CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड Cl. हा एक प्रोडक्ट बनायची पॉसिबिलिटी आहे. दुसरी पॉसिबिलिटी इकडे खाली एक पॉसिबिलिटी CH3 CH2 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 बॉन्ड Cl बनायची. ही पहिली पॉसिबिलिटी झाली. दुसरी पॉसिबिलिटी आहे CH3 CH बॉन्ड Cl बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. हे एक पॉसिबिलिटी आहे. सो स्ट्रक्चर किती पॉसिबल आहे? 2. बट जर का थोडासा विचार केला याचे स्ट्रक्चर किती बनून राहिले आपले, सो पहिल्याचा आन्सर झाला सर 2 स्ट्रक्चर बनू शकतात. स्ट्रक्चर 2 आहे. बट प्रोडक्टचा विचार करायचा. प्रोडक्टचा तर हा एक प्रोडक्ट आहे आणि हा एक प्रोडक्ट आहे. बट या प्रोडक्ट मध्ये 2 प्रोडक्ट आहे. का? कारण की हा कायरल कार्बन आहे आणि जर का कायरल कार्बन असेल तर त्याचे आयसोमर बनतात. बरोबर आहे. सो याचे 2 काउंट करायचे. सिंपल आणि साध्या भाषेमध्ये जर कायरल कार्बन असेल तर त्याचे 2 प्रोडक्ट फॉर्म करायचे, म्हणजे त्याला 2 पकडायचे. सो स्ट्रक्चर बनतात 2 बट प्रोडक्ट बनतात 3, कारण की याचे पकडले 2 आणि याचा 1. टोटल प्रोडक्ट बनतात तुमचे 3. प्रोडक्ट 3. क्लिअर आहे? बघा लक्ष द्या. क्लोरीनच्या केसमध्ये आपल्याला खास करून काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं आता की ब्रोमीन जो आहे Br2 जो आहे हा लेस रिएक्टिव्ह आहे. सो हायली सिलेक्टिव्ह आहे. क्लोरीन जो आहे क्लोरीन कुठेतरी मिड स्टेज मध्ये येऊन जातो. सो आपल्याला त्याची काही केसेस बघायला लागतात. जसं की क्लोरीनचे ना काही प्रोपोर्शन आहे. 1 डिग्री साठी आपण एक प्रोपोर्शन घेतो. पहा प्रोपोर्शन घेतो. 1 डिग्री साठी 1 घेत असतात, 2 डिग्री साठी 3.8 घेत असतात, 2 डिग्री साठी 3.8 आणि 3 डिग्री साठी घ्यायला लागते तुम्हाला 5. सो कसं काढायचं की सर तुम्हाला माहिती आहे की याच्यावर तुम्हाला प्रोडक्ट येणार आहे. सो प्रोडक्ट येणार आहे तर बोथ पॉसिबिलिटीज आहे की जसं की CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड Cl हा एक प्रोडक्ट बनणार आहे. हा पहिला प्रोडक्ट असेल. दुसरा प्रोडक्ट असणार आहे की CH3 बॉन्ड CH बॉन्ड Cl बॉन्ड CH3. सो हे फिक्स आहे का? तर नाही. क्लोरीनच्या केसमध्ये चेंजेस होत राहतात की जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की क्लोरीन जो आहे हायली रिएक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे तो लेस सिलेक्शनवर ध्यान देते. याचा अर्थ हा 1 क्लोरोप्रोपेन बनायला पाहिजे. बट कधी कधी चेंजेस होतात. जसं की आपण शिकणार आहे त्याचं प्रोपोर्शन काढू. सो प्रोपोर्शन काढायसाठी तुम्हाला काही डाटा आहे. जो 1 डिग्रीचा काढायचा असेल तर 1 घ्यायचा आहे, 2 डिग्रीचा काढायचा असेल तर 3.8 घ्यायचा आहे आणि 3 डिग्रीचा काढायचा असेल तर 5 घ्यायचा आहे. सो प्रोपोर्शन काढायचे. सो यामध्ये बघा एकदा की यामध्ये ना 1 डिग्रीचे कार्बन आहेत. हा एक 1 डिग्रीचा कार्बन आहे आणि 2 डिग्रीचा कार्बन आहे. सो सर्वात अगोदर आपण 1 डिग्रीचं काय काढू? प्रोपोर्शन काढू. सो 1 डिग्रीचं प्रोपोर्शन काढायचं. तुम्हाला माहिती आहे 1 डिग्रीचे 2 कार्बन आहे. सो आपल्याला प्रोपोर्शन काढण्यासाठी त्याचे पॉसिबिलिटीज बघायला लागतात की रॅडिकल बनणार आहे तर इथे 3 रॅडिकल बनायचे चान्सेस आहे. हा वरचा हायड्रोजन, इथलचा हायड्रोजन आणि इथलचा हायड्रोजन जाईल. याचा अर्थ टोटल नंबर ऑफ प्रायमरी हायड्रोजन. सो टोटल नंबर ऑफ प्रायमरी हायड्रोजन किती आहे? 3 आणि 3 6. सो 6 पॉसिबिलिटीज होतात तर या रॅडिकल फॉर्म करायच्या. सो 6 मल्टिप्लाय बाय 1 डिग्रीचं प्रोपोर्शन. सो आपल्या डाटामध्ये 1 डिग्रीचं प्रोपोर्शन दिलेलं आहे 1. सो आपलं टोटल प्रोपोर्शन काढायचे 6 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 1 डिग्रीचं प्रोपोर्शन भेटलं तुम्हाला की 6 व्हॅल्यू आली. दुसरं सर सेकंडरीचं प्रोपोर्शन काढा. सेकंडरीचं प्रोपोर्शन काढायचं टोटल नंबर ऑफ सेकंडरी हायड्रोजन. सो सेकंडरी हायड्रोजन किती इथे 2 आणि त्याचा डाटा जो आहे डाटा व्हॅल्यू आहे 3.8. सो 3.8 मल्टिप्लाय बाय 2. सो टोटल प्रोपोर्शन किती आलं तुमचं? 7.6. मग ज्याचं प्रोपोर्शन जास्त तो मेजर ब्लॉक, ज्याचं प्रोपोर्शन जास्त तो मेजर ब्लॉक. सो 7.6 कोणाचं प्रोपोर्शन आलं होतं? सो सेकंडरी कार्बनचं आपलं 7.6 प्रोपोर्शन आलं होतं. सो हा प्रोडक्ट बनेल तुमचा मेजर प्रोडक्ट आणि हा बनेल तुमचा मायनर प्रोडक्ट. इथपर्यंत क्लिअर आहे? बघा लक्ष द्या. बट कधी कधी JEEच्या एक्झाम मध्ये किंवा नीटच्या एक्झाम मध्ये तुम्हाला ना प्रोपोर्शन पर्यंतच नाही विचारते. ते विचारतात की हा मायनर आणि हा मेजर आहे तर यामध्ये पर्सेंटेज काढा की किती पर्सेंट 1 क्लोरोप्रोपेन बनेल आणि किती पर्सेंट 2 क्लोरोप्रोपेन बनेल. सो एकदम याच्यामध्ये तर इझी होऊन जाईल. लक्ष द्या कसं. सो याचा एक फॉर्म्युला आहे प्रोपोर्शन काढायचा, पर्सेंटेज काढायचा फॉर्म्युला. हे तो प्रोपोर्शन काढायचा फॉर्म्युला. पर्सेंटेज काढायचा फॉर्म्युला आहे. लक्ष द्या
आता आपल्याला कशाच काढायचंय, 1 डिग्रीचा पर्सेंटेज काढायचंय. सो 1 डिग्री प्रोपोर्शन डिवायडेड बाय टोटल प्रोपोर्शन. 1 डिग्री प्रोपोर्शन डिवायडेड बाय टोटल प्रोपोर्शन. 1 डिग्रीचं प्रोपोर्शन किती होतं, 6 डिवाइड बाय टोटल प्रोपोर्शन 6 आणि हे 7, 13.6. सो 13.6 प्रोपोर्शन आला. मल्टिप्लाय बाय 100, मल्टिप्लाय बाय 100. सो हा जो येईल 44 समथिंग समथिंग येऊन जाईल. सेकंडरीचा काढायचा पर्सेंटेज काढायचं, सेकंडरीचं पर्सेंटेज काढायचंय. सो सेकंडरीचं पर्सेंटेज काढायचंय. सेकंडरी प्रोपोर्शन डिवायडेड बाय टोटल प्रोपोर्शन. सो सेकंडरीचं प्रोपोर्शन किती होतं, 7.6 डिवायडेड बाय टोटल प्रोपोर्शन किती आहे, 13.6 मल्टिप्लाय बाय 100 इज इक्वल टू हा येईल तुमचा 55 पॉइंट समथिंग समथिंग येते. सो पर्सेंटेज. सो तुम्हाला जर का पर्सेंटेज विचारलं, तरच इतक्या समोरपर्यंत जायचं. बट प्रोपोर्शन नुसार तुम्ही डायरेक्टली मेजर आणि मायनर फाइंड आउट करू शकता. सो बिकॉज ऑफ 1 डिग्री जो प्रोडक्ट बनते तो तुमचा बनते 44% आणि 2 डिग्रीचा वाला जो प्रोडक्ट बनते तुमचा 56%. म्हणून याला आपण मेजर आणि मायनर कन्सिडर करतो. बघा काही प्रॉब्लेम घेऊया आपण थोडेसे. बघा जीईचा विचारलेला क्वेश्चन आहे. त्यांनी सांगितलं होतं की हा सबस्ट्रेट दिलेला आहे आणि क्लोरिनेशन करायला सांगितलं होतं. ऑप्शन होते ए, बी, सी आणि डी. याच्यामध्ये कोणतं क्लोरिनेशन होईल. बघा खूप मुलांनी याच्यामध्ये गलती केली आणि निगेटिव्ह सिस्टीम मध्ये गेले. लक्ष द्या काय तर. बघा तुम्हाला काढायचे प्रोपोर्शन आणि प्रोपोर्शन काढल्याच्या नंतर तुम्हाला फाइंड आउट होते की कोणता प्रोडक्ट मेजर आहे आणि मायनर आहे. पर्सेंटेज मध्ये नाही विचारलं त्यांनी, सिंपल मध्ये विचारलं होतं की कुठे क्लोरिनेशन बनेल. पण त्यामध्ये ना थोडीशी ट्रिक होती. ट्रिक कशी होती लक्ष द्या. बघा 1 डिग्रीचे कार्बन किती, 1, 2 आणि 3. सो खूप मुलांनी गलती केली की 3 कार्बन आहे 1 डिग्रीचे 3 कार्बन आहे. सो पॉसिबिलिटी हायड्रोजन किती झाले, 9 हायड्रोजन झाले. सो 9 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 9 मल्टिप्लाय बाय 1 9 का. सो 1 डिग्रीचे हायड्रोजन, टोटल नंबर ऑफ 1 डिग्री हायड्रोजन मल्टिप्लाय बाय प्रोपोर्शन. आपण मागच्या याच्यामध्येच बघितलं. सो 9 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 9 येते. असं केलं. सेकंडरीचे किती आहे सर, सेकंडरीचे आहे 2 मल्टिप्लाय बाय 3.8 इज इक्वल टू 7.6 प्रोपोर्शन येते. आणि 3 डिग्रीचं जे प्रोपोर्शन आहे, बिकॉज ऑफ 3 डिग्री आहे त्याच्यामध्ये. सो 3 डिग्रीचं प्रोपोर्शन काढताना त्यांनी काय केलं, 5 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 5. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्याचं प्रोपोर्शन जास्त तो मेजर प्रोडक्ट आहे. बट यामध्ये एक ट्रिक आहे, लक्ष द्या कशी. हा 1 डिग्री आणि हा 1 डिग्री सारखे वाले आहेत आणि हा जो 1 डिग्री आहे तो वेगळा वाला आहे. सो जर का दोन्ही वेगवेगळे आहे तर त्याचा प्रोपोर्शन सुद्धा वेगवेगळं काढायला लागेल. मग त्यामध्ये जर का काढायचं असेल तर पहिले या 1 डिग्रीचं ए नंबरचं प्रोपोर्शन काढू आपण. हे 1 डिग्री सारखे वाले आहेत, सारखे वाले म्हणून याचं प्रोपोर्शन काढू. याचं प्रोपोर्शन काढायचं तर याच्यामध्ये 6 मल्टिप्लाय बाय 1, कारण की 1 डिग्री हे सिमिलर आहे म्हणून याचं प्रोपोर्शन काढायचं. सो 3 आणि 3 6 हायड्रोजन मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 6 आणि दुसरा 1 डिग्रीचं प्रोपोर्शन म्हणजे बी प्रोपोर्शन काढायला लागेल तुम्हाला, कारण की तो वेगळ्या जातीचा आहे, कस्टिझम आहे याच्यात. सो याच्यामध्ये काय 1 डिग्री म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू याची व्हॅल्यू 3. आणि खूप साऱ्या मुलांनी याचा आन्सर न म्हणून मेजर प्रोडक्ट जो बनवला होता तो मेजर प्रोडक्ट बनवला होता हा वाला. बट तो आन्सर नाहीये, ना हा वाला आन्सर आहे ना हा वाला आन्सर आहे, ते तर बनवू शकत नाही. बाकी प्रोपोर्शन वर तुम्ही जर का डिसाईड केला तर हा एलिमिनेट होऊन जाते आणि ज्याचं एक्सपेक्टेशन पण नव्हते तर हा मेजर प्रोडक्ट होता तुमचा. कळालं. सो हा जेडब्ल्यूचा एक ट्रिकी क्वेश्चन आलेला होता या वर्षीला. सो नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा एकाच क्वेश्चन मध्ये 2 क्वेश्चन इनबिट केलेले आहे. हा सबस्ट्रेट आहे, याच्यावर क्लोरिनेशन करायचं, हा सबस्ट्रेट आहे, याच्यावर ब्रोमिनेशन करायचं. ब्रोमिनेशनच्या केसमध्ये मी तुम्हाला सांगितलं की इट इज अ लेस रिएक्टिव्ह सो हायली सिलेक्टिव्ह, तो रूल अप्लाय करून द्यायचा. सो ब्रोमिनेशनच्या केसमध्ये बघायचं सर्वात मोठा डिग्रीवाला कोण बनू शकतो, तर सर्वात मोठा डिग्रीवाला हा बनू शकतो. सर इथे एक हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन जर का गेला तर इथे रॅडिकल येईल आणि रॅडिकल जर का किती डिग्री रॅडिकल आहे, 3 डिग्री, बरोबर आहे. हा एक बॉन्ड, सो 3 डिग्री रॅडिकल बनेल. सो ब्रोमिनेशन तिथे करून द्यायचंय. सो ब्रोमिनेशन कुठं होऊन जाईल याच्यामध्ये, या केसमध्ये ब्रोमिनेशन करताना ब्रोमिनेशन इथे होऊन जाईल. बट क्लोरिनेशनच्या केसमध्ये तुम्हाला सर्वात अगोदर काढावं लागेल की किती प्रोपोर्शन काढावं लागेल. सो पुन्हा तीच गोष्ट बघा, याच्यामध्ये ही मिस्टेक करतात खूप सारे मुलं. बघा याच्यामध्ये कार्बन किती प्रकारचे, 1 डिग्री कार्बन आहे, 3 डिग्री कार्बन आहे आणि 2 डिग्री वाले कार्बन आहे.
मग आपण 1 डिग्रीचं प्रोपोर्शन काढू सर्वात अगोदर. सो 1 डिग्रीचं प्रोपोर्शन काढा. 1 डिग्रीचं प्रोपोर्शन काढायसाठी रूल आहे तुमचा की काय आहे, टोटल नंबर ऑफ 1 डिग्रीज हायड्रोजन. टोटल नंबर ऑफ 1 डिग्रीज हायड्रोजन किती, 1 डिग्रीला 3 हायड्रोजन आहे. सो 3 मल्टिप्लाय बाय प्रोपोर्शन तुम्हाला दिले होते, प्रोपोर्शन किती असते 1. सो इज इक्वल टू किती येईल याची व्हॅल्यू 3. सर 2 डिग्रीचा काढा. बघा याच्यामध्ये पण ट्रिक आहे. हा 2 डिग्री आणि हा 2 डिग्री एकसारखा आहे, एका कास्टचा, आणि हा 2 डिग्री वेगळ्या कास्टचा आहे, म्हणजे वेगळ्याच याचा आहे. सो याचं वेगवेगळं प्रोपोर्शन काढा. पहिले काढू आपण एचं प्रोपोर्शन. एचं कोणत्या, या दोघांचं, हे सिमिलर आहे. सो टोटल नंबर ऑफ 2 डिग्रीज हायड्रोजन सिमिलर वाल्याचे 2 आणि 2 4. सो 4 मल्टिप्लाय बाय 3.8. सो हे येईल 15 पॉईंट समथिंग म्हणजे 15 पर्यंत चाललं. हा काढायचा 2 डिग्रीचं प्रोपोर्शन काढायचं 2 डिग्रीचं. सो बी ची व्हॅल्यू किती येईल तुमचे 2 मल्टिप्लाय बाय 3.8, हा येईल तुमचा 7.6 समथिंग व्हॅल्यू येईल त्याची. आणि एक काढायचं तुम्हाला 3 डिग्रीचं प्रोपोर्शन काढायचंय. सो 3 डिग्रीचं प्रोपोर्शन काढताना तुम्हाला काय येणार व्हॅल्यू इथे. सो हायड्रोजन 1 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 5. सर्वात जास्त प्रोपोर्शन कोणाचं आलं, 2 डिग्रीवाला या हायड्रोजनचं आलं. कोणते हायड्रोजन होते, हे वाले, हे दोन. तर कुठेही लावला तरी प्रोडक्ट आययुपीएसी नेमिंग मध्ये सिमिलरच येऊन जाते, त्याच्यामुळे प्रोडक्ट कुठे जाईल तुमचं क्लोरिनेशन इथेपर्यंत. बाकीचे बनतात, जर पर्सेंटेज विचारले तर पर्सेंटेज काढायचे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे. या क्वेश्चन मध्ये 1, 2, 3 आणि 4 क्वेश्चन आपण एम्बेड केलेले आहेत. याच्यावर आपल्याला करायचं आयोडिनेशन. बघा आयोडीन जो असतो तो लेस रिएक्टिव्ह आहे. सो सिलेक्शन प्रोसेसवर कधीही ध्यान देणार तो, आणि सिलेक्शन प्रॉपर पद्धतीने करणार आहे. म्हणजे 3 डिग्रीवरच तो काय करणार आहे, प्रोडक्ट बनवणार आहे. हे फिक्स आहे. आयोडीन आणि ब्रोमिनच्या केसमध्ये प्रोपोर्शन काढायचं नाही. खूप सारे लोक सांगतात की प्रोपोर्शन काढत बसा, बट काढायचं काम पडत नाही. क्लोरिनची जी केस आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोपोर्शन काढायला लागते. सो लक्ष द्या, आयोडीनच्या केसमध्ये आपण यामध्ये रिएक्शन करू शकतो का. सर ही रिएक्शन जर का आपण केली, सपोज करा CH3 बॉन्ड C बॉन्ड CH3 बॉन्ड CH3, आणि इथं आपण काय केलं, आयोडीन लावला. जो बाय प्रोडक्ट आहे, मी बाय प्रोडक्ट प्रत्येकाचे लिहिले नाही, तुम्हाला माहिती आहे HCl HBr HI हे बाय प्रोडक्ट निघून जातात प्रत्येक वेळेस, बट या केसमध्ये बाय प्रोडक्ट लिहिते. तुम्हाला माहिती आहे, अगोदरही सांगितले मी तुम्हाला की HI जो आहे हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे, तर पुन्हा रिएक्शनला बॅकवर्ड मध्ये घेऊन जाईल. म्हणजे रिएक्शन कशी बनेल तुमची, रिव्हर्स मध्ये झालं जाईल, आणि हा प्रोडक्ट बनणारच नाही, स्टेबल होणार नाही. सो असं जर असेल तर सरळ सांगायचं नो रिएक्शन होतच नाही, नो रिएक्शन. कारण की आपल्याला बनवायचं आहे अल्किल आयोडाइड, आणि तो बनणारच नाही. बनला रिटर्न होणार, म्हणजे असा अर्थ तो बनणारच नाही. हा, मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घ्यायला सांगितले होते. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे रिड्युसिंग एजंट बनेल, आणि ऑक्सिडायझिंग एजंट त्याला दोघ जण मारामारी करतील, आणि बाकी प्रोडक्ट स्टेबल पडून जाईल. म्हणजे असा अर्थ जर HNO3 किंवा HiO3, मग ऑक्सिडायझिंग एजंट कोणते दिसणार तुम्हाला, खास करून नीट आणि JEE मध्ये हा क्वेश्चन येते. सो काय बनणार तुमचे ऑक्सिडायझिंग एजंट असतील तुमचे HNO3 किंवा HiO3. सो इथे प्रोडक्ट तुमचा फिक्स बनते CH3. हा बनवायचा कोणता, तर बनवायचा तुम्हाला 3 डिग्री वाला, आणि प्लस काय बनेल तुमचा HI, आणि हा जो HI आहे हे दोघं जण काय करतील, यांच्यामध्ये रिएक्ट होतील आणि ते आयोडीन बनवतील नंतर. तो आपण नंतर बघणार. नेक्स्ट आहे ब्रोमिनेशन मध्येही तुम्हाला प्रोपोर्शन काढत बसायचं नाही. ब्रोमिनेशन करू याच्यावर. सो सिलेक्शन काय करायचं आहे तुम्हाला 3 डिग्रीवर. ब्रोमिन इज अ लेस रिएक्टिव्ह, सो हायली सिलेक्टिव्ह. सिलेक्शन 3 डिग्री. सो 3 डिग्रीवर बनवून टाकायचं आहे CH3 बॉन्ड C बॉन्ड CH3 बॉन्ड CH3, अँड दिस इज ब्रोमाइड. बट क्लोरिनेशन पुन्हा तोच प्रॉब्लेम आहे सर, क्लोरिनेशनचं प्रोपोर्शन करायला लागते. मग काढा प्रोपोर्शन फास्ट मध्ये. 1 डिग्रीचे किती आहे सर, पहिली तर गोष्ट सारखे आहे का ते बघायचं. सर सारखे दिसून आले, मस्त दिसून आले, बरोबर आहे. सो 3 कार्बन आहे, 3 कार्बन याचा अर्थ 9 हायड्रोजन झाले. सो 1 डिग्रीची हायड्रोजन किती आहे तुमच्याकडं, 9 हायड्रोजन आहे. प्रोपोर्शन दिलं होतं तुम्हाला काढायसाठी 1. सो 9 मल्टिप्लाय बाय 1 9. आणि 3 डिग्री 2 डिग्री नाहीच आहे, याच्यामुळे प्रोपोर्शन काढत बसायचं नाही. 2 डिग्रीचं किती आहे, तो 2 डिग्रीचं पण राहिलं तुमचं. 2 डिग्रीचे हायड्रोजन किती आहे 1 मल्टिप्लाय बाय प्रोपोर्शन कसं काढत होतं आपण 5. सो इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 9 1 इज इक्वल टू 5. सो मी सांगितलं ज्याचं प्रोपोर्शन जास्त तो तुमचा मेजर प्रोडक्ट असेल. सो 1 डिग्रीवर तुम्हाला बनवून टाकायचं. कुठे बनवलं तर प्रोडक्ट सारखाच आहे. सो आपण बनवणार CH3 CH2Cl प्लस CH3. हा, याचं पर्सेंटेज काढायचं असेल तर
टोटल प्रोपोर्शन सॉरी 1 डिग्रीज प्रोपोर्शन डिवायडेड बाय टोटल प्रोपोर्शन इज इक्वल टू तुम्हाला पर्सेंटेज भेटून जाईल, एकदम साध्या आणि सरळ भाषेमध्ये. सो लास्ट आणि फायनल क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्यामध्ये पूर्ण डिस्क्रिप्शन घेऊ. हॅलोजिनेशन करायचंय अल्केनवर. सर्वात अगोदर फ्लोरिनेशन करायचं नाही, बिकॉज तुम्हाला माहिती आहे की इंटरमिडिएट मध्ये रॅडिकल फॉर्मेशन होतात. सरळ सिंपल भाषेमध्ये हायली एक्झोथर्मिक रिएक्शन होते. काय होते? हायली एक्झोथर्मिक रिएक्शन होते. सो नो रिएक्शन इज पॉसिबल. सर आयोडीनची रिएक्शन करायची का? सो आयोडीनची रिएक्शन आपण फक्त आणि फक्त HNO3 किंवा HiO3 च्याच केसमध्ये करणार आहोत. सो हे जर असतील तरच आयोडिनेशन करायचे. बाय प्रोडक्ट याच्यामध्ये HI येत असतो, बट ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट न्यूट्रल होऊन जातात, त्याच्यामुळे आपण रिएक्शन करू शकतो. सर रिएक्शन करायची कुठे? इथे का इथे? सर 1 डिग्री पण बनते, 2 डिग्री पण बनते, 3 डिग्री पण बनते. आयोडीन कसं आहे? लेस रिएक्टिव्ह आहे, सो हायली सिलेक्टिव्ह करेल. याचा अर्थ प्रोडक्ट जो येईल तुमचा, तो प्रोडक्ट येईल तुमच्या अशा टाईपचा. स्ट्रक्चर थोडेसे डिस्टर्ब झाले तरी काही प्रॉब्लेम येत नाही याच्यामध्ये. सो आयोडिनेशन इथे येईल प्लस HI हा फॉर्म करेल. दुसरा सर ब्रोमिनेशन इज अ हायली सिलेक्टिव्ह, लेस रिएक्टिव्ह. सो याच्या केसमध्येही प्रोडक्ट जो येणार आहे तो त्याच पद्धतीचा येणार आहे. सो हा येणार त्याचा प्रोडक्ट, इथे येणार तुमचा Br प्लस इथून बाय प्रोडक्ट येणार तुमचा HBr. क्लोरिनेशन मध्ये तर प्रॉब्लेम आहे. कसं प्रॉब्लेम आहे? सर याचं प्रोपोर्शन काढायला लागते. मग काढा प्रोपोर्शन. 1 डिग्रीचं प्रोपोर्शन काढू. 1 डिग्रीचं प्रोपोर्शन आहे, 1 डिग्रीचं प्रोपोर्शन काढायचं. सर हाऊ मेनी हायड्रोजन इज देअर? 3 हायड्रोजन. सो 3 मल्टिप्लाय बाय प्रोपोर्शन किती काढतो आपण? 1. सो 3 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 3. सॉरी सर सेकंडरीचं काढायचं. सेकंडरीचा 1 कार्बन, 2 कार्बन, 3 कार्बन, बट नाही, इथेच फसतात लोक. हा कार्बन आणि हा कार्बन जो आहे हा वेगळ्या पद्धतीचा आहे आणि हा कार्बन जो आहे हा वेगळ्या पद्धतीचा आहे. सो याचं 2 प्रोपोर्शन काढायला लागेल. सो सेकंडरीचे 2 प्रोपोर्शन काढू आपण. पहिले काढू ए प्रोपोर्शन, जे की हे सिमिलर आहे. सो 2 हायड्रोजन हे, 2 हायड्रोजन हे, टोटल नंबर ऑफ हायड्रोजन किती झाले तुमचे? 4 हायड्रोजन मल्टिप्लाय बाय 3.8 ना प्रोपोर्शन काढतो. सो प्रोपोर्शन येईल तुमचं 15.2 समथिंग आहे ते प्रोपोर्शन येईल. सर ए चं काढलं, बी चं काढा प्रोपोर्शन. बी चं काय प्रोपोर्शन आहे ते? सो 2 मल्टिप्लाय बाय 3.8. सो याचं प्रोपोर्शन येईल तुमचं 7.6. 3 डिग्री पण राहिलेला अजून. 3 डिग्री इथे पण लागू शकतो. सो 3 डिग्रीचं प्रोपोर्शन काढा. 3 डिग्रीचं प्रोपोर्शन आपण काढूया. सो 3 डिग्रीच्या हायड्रोजन किती? 1 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू, फायनल आन्सर येऊन जाईल तुमचं 5. ज्याचं प्रोपोर्शन सर्वात जास्त प्रोडक्ट तो बनेल. सो कोणाचं प्रोपोर्शन सर्वात जास्त आहे? 15.2 प्रोपोर्शन आहे. सो प्रोडक्ट कुठं लावायचं? इथे. सो मेजर प्रोडक्ट जो बनणार आहे तुमचा तो बनणार आहे क्लोरिनेशनच्या केसमध्ये. हा बाकीचे प्रोडक्ट सुद्धा बनतात, त्याचं पर्सेंटेज सुद्धा काढायचं काम पडते. बट इथपर्यंत आपण आलेलो आहे. सो आपलं जे काही हॅलोजिनेशन ऑफ अल्केन आहे इथपर्यंत व्यवस्थित झालेलं आहे. आपण ज्या पण गोष्टी आपण बारकाईने लक्ष द्यायच्या त्या गोष्टीवर आपण बारकाईने लक्ष दिलेले. पर्सेंटेज काढायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे की याचं पर्सेंटेज कसं काढू शकता तुम्ही, की 1 डिग्रीचं प्रोपोर्शन पर्सेंटेज काढायचं असेल तर 1 डिग्रीचं प्रोपोर्शन डिवायडेड बाय टोटल प्रोपोर्शन. आणि तुम्हाला याच्यावर थोडंसं खेळवलं जाते, खास करून क्लोरिनेशनवर. याला म्हणतो आपण मोनोक्लोरिनेशन, असं पॉईंट विचारून तुम्हाला क्वेश्चन येते. बाकी जास्तीत जास्त क्वेश्चन येणार नाहीत. सो इथपर्यंत आपलं व्यवस्थित लेक्चर झालेलं आहे. हॅलो अल्केन प्रिपरेशन आपण बघत आहे. हॅलोजिनेशन करत आहे आपण कशावर? अल्केनवर. ठीक आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा.